पहलगाममध्ये हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली आहेत। लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागामध्ये असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागामध्ये ही कारवाई केली। या कारवाईमध्ये आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीला पाकिस्तानमध्येच पाठबळ असल्याचा आणखीन एक पुरावा समोर आलाय। पाकिस्तानी आर्मीच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत सैफुल्लाचा फोटो समोर आला असून दहशतवादी सैफुल्ला सोबत पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी फोटो काढतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चौफेर नाकाबंदी केलेली आहे। पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची भीती आहे, त्यामुळे पाकिस्तानी आर्मीकडून युद्धाभ्यास सुरू करण्यात आलेला आहे। पहलगाममधील हल्ला हा न विसरणारा हल्ला आहे। अनेकांची कुटुंब या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत, तर बैसरान व्हॅलीमध्ये स्थानिकांचा रोजगार सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। बैसरान व्हॅलीच्या दुकानामध्ये अर्धवट शिजलेली मॅगी आजही तशीच भांड्यात पडून आहे। मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची आता पळापळ सुरू झाली आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खासगी विमानाने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती समोर आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एका स्थानिक काश्मीरी मुलाने धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान बाळाला वाचवलेले आहे। याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असून स्थानिक तरुणाने दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतंय। दहशतवादी गोळीबार करत असताना एका काश्मीरी मुलाने या पर्यटकाच्या हातातले लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलेले आहे।